नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीती आयोगाविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, नीती आयोगाची जी काही स्थापना आहे ती तुम्ही ऐकूनच आहात. म्हणजे नीती आयोग ही काय आहे? नियोजन आयोगाची जी स्थापना 15 मार्च 1950 रोजी करण्यात आली. म्हणजे नियोजन आयोगातील कॅबिनेट ठरावाद्वारेच स्थापन करण्यात आला होता आणि तो नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची काय केली? स्थापना करण्यात आली. म्हणजे नियोजन आयोगाची स्थापना झाली त्यावेळी भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप नवस्वतंत्र राष्ट्राची काही होती? अर्थव्यवस्था होती. आणि या अल्पविकसित अर्थव्यवस्था म्हणजे इथं आपल्या देशामध्ये होती. तर सध्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात काय झाले? बदल झाले. आणि मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये काय केले? सर्वात वेगवान वृद्धी असणारी अर्थव्यवस्था म्हणजे फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी अमंग द लार्जेस्ट ग्रोविंग इकॉनॉमिक्स असं स्वरूप काय झालं? बनलं. आणि भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने उभारणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणजे काय की इमर्जिंग गेन अशा स्वरूपाची मानली जाते. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी काय झाली? जोडण्यात आली आणि त्यातनं जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि बाजारपेठेचा म्हणजे मार्केट फोर्सेस हे अर्थव्यवस्थेतील प्रभाव काय झाला? मोठ्या प्रमाणात वाढला. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की तंत्रज्ञानाच्या म्हणजे तंत्रज्ञानामध्ये क्रांतिकारी बदल झाल्यानंतर दळणवळण क्षेत्रात सुद्धा काय झाली? वेगवान बदल झाले आणि जागतिक खेडे हे ग्लोबल विलेज अशी जगाची काय झाली? रचना निर्माण झाली. तर या नीती आयोगाचं लॉंग फॉर्म काय? नीती आयोग तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. म्हणजे नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग हे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन इंडियाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015 रोजी ह्या नीती आयोगाची स्थापना झाली. लक्षात आलं? म्हणजे नियोजन आयोग हे पंचवार्षिक योजना बरखास्त केली. आपली शेवटची पंचवार्षिक योजना कोणती? 12वी पंचवार्षिक योजना ही बरखास्त करून काय केली? नीती आयोग स्थापन केला आणि नीती आयोग हा प्रत्येक 3 वर्षाचा असा कालावधी ठरवण्यात आला. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आता ह्या नीती आयोगासमोर आव्हाने कोणकोणती आहेत? तर या नीती आयोगासमोरची जी काही आव्हाने आहेत ती आव्हाने आपण थोडक्यात पाहूया. तर भारताचा लोकसंख्याकी लाभांश म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो आपण. तो डिव्हिडंड आगामी काही जी काही दशके आहेत ती दशके लाभदायी ठरणार आहेत. म्हणजे भारतातील तरुण स्त्री पुरुषांच्या महत्तम क्षमतेचं प्रकटीकरण शिक्षणाच्या साधनाद्वारे करण्याचं आव्हान निर्माण केलं. लक्षात आलं? म्हणजे पहिलं आव्हान तुम्हाला सांगितलं की आपल्या जे काही तरुणी आहेत त्या तरुणींना विज्ञान तंत्रज्ञान किंवा ज्ञानाधारित जे काय अर्थव्यवस्थेमध्ये नॉलेज इकॉनॉमी म्हणतो आपण ते उत्पादक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं मोठं इथं आव्हान आपल्याला करण्यात आलं. लक्षात आलं? तर हे झालं आपलं पहिलं आव्हान. नंतर राष्ट्राच्या यशप्राप्तीचं दुसरं आव्हान सांगू शकतो की राष्ट्राच्या यशप्राप्तीचं मोजमाप करण्याची जी काय महत्त्वपूर्ण कसोटी आहे ती महत्त्वपूर्ण कसोटी दारिद्र्य निर्मूलन हीच असून प्रत्येक भारतीयाला संधी उपलब्ध करून देण्याचं आव्हान देखील सध्या केलेलं आहे. तिसरं आव्हान काय केलेलं आहे की जर विकासाची फळे जर सर्वांपर्यंत पोहोचली नाही तर आर्थिक विकास अपूर्ण आहे आणि सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची फळे उपलब्ध करण्याची उपलब्ध करण्याची जी काय पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी काय केली? अंत्योदय संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे असं त्यांनी संकल्पना मांडली. म्हणजे स्त्री पुरुष विषमता आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे. स्त्रियांना राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये योगदान देण्याच्या दृष्टीनं सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता झाली. म्हणजे सर्वसमावेशकतेसाठी सर्वांना काय झाली? समान संधी आवश्यक आहे असं एक आव्हान. नंतर खेडे आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ असून विकासाच्या प्रक्रियेमध्ये संस्थात्मकदृष्ट्या एकात्मीकरणासाठी काय झाली? प्रक्रिया करून चेतना निर्माण करण्याची काय झाली? आवश्यकता आहे. हे एक प्रकारचं आव्हान. नंतर
पाचवं आव्हान असं सांगू शकतो की भारतात 5 कोटीपेक्षा जास्त लहान व्यवसाय आहेत, लक्षात घ्या. आणि हे व्यवसाय रोजगार निर्मितीचा महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणजे समाजातील कमकुवत घटकांसाठी रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीनं हे व्यवसाय खूपच महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे या क्षेत्राला कौशल्य ज्ञान किंवा भांडवल आणि अद्ययावत जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान उपलब्ध करण्यावर काय केलं, धोरण निर्मिती प्रक्रियेनं अधिक लक्ष देण्याची आवश्यकता म्हणजे आवश्यकता आपल्याला ह्या केंद्रित करण्यात आली. म्हणजे पर्यावरणपूरक, पुढचं आपण आव्हान बघूया की पर्यावरणपूरक विकासावरच काय केलं, जबाबदार विकास प्रणाली अवलंबून आहे. आणि भारत अत्यंत विविधता असलेलं काय आहे, खूप मोठं राष्ट्र आहे, आपल्याला माहीतच आहे. नंतर राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासनाच्या भूमिकेमध्ये काळानुरूप बदल होऊ शकतो. म्हणजे राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेमधील शासनाची भूमिका कायम महत्त्वाची ठरण्याचं जे काय आव्हान आहे ते. म्हणजे नंतर आपण सांगू शकतो इफेक्टिव्ह गव्हर्नन्स, म्हणजे भारतातील जे काही परिणामकारक शासनाची इफेक्टिव्ह गव्हर्नन्स जे काही स्तंभ आहेत ते स्तंभ आपण सांगू इच्छिते की पहिला इफेक्टिव्ह गव्हर्नन्स म्हणजे आपण जे काही स्तंभ म्हणतो, इफेक्टिव्ह गव्हर्नन्सचे स्तंभ ते आपण पहिला बघूया की वैयक्तिक तसेच समाजाच्या आकांक्षा पूर्तीसाठीचा लोकाभिमुख कार्यक्रम. नंतर दुसरा जनतेच्या गरजा ओळखून गरजांना कृतिशील प्रतिसाद. नंतर जनतेचा सहभाग, स्त्रियांचं सर्व क्षेत्रामध्ये सक्षमीकरण. नंतर समाजातील सर्व घटकांची सर्वसमावेशकता किंवा राष्ट्रातील तरुण तरुणींना समान संधी. नंतर तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता निर्माण करणे आणि त्याद्वारे शासन अधिकाधिक प्रतिसादात्मक करण्याबरोबरच काय केलं, दृष्टिक्षेपामध्ये त्यांना आणलं गेलं. हे झाले आपले नीती आयोगाची शासनानं आखलेली आव्हाने. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, नीती आयोगाची रचना कशा पद्धतीची आहे, तर नीती आयोगाच्या रचनेत जे काही चेअरपर्सन म्हणजे आयोगाचे जे काही पंतप्रधान नीती आयोगाचे काय असतात, प्रमुख असतात. आणि सर्व राज्याचं मुख्यमंत्री, ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळे असतील तेथील मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचं नायब राज्यपाल यांची मिळून काय केलेली असते, ती गव्हर्निंग काउन्सिल बनलेली असते. आणि नंतर एकापेक्षा अधिक राज्य किंवा प्रदेशातील एखाद्या प्रश्नावर किंवा आकस्मिक जे काही परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी काय करतात, पंतप्रधान प्रादेशिक परिषद म्हणजे रिजनल काउन्सिल एका ठराविक कालावधीसाठी स्थापन करतात. प्रादेशिक परिषदेमध्ये काय की म्हणजे त्या प्रदेशातील घटक राज्याचे जे काही मुख्यमंत्री किंवा केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल असतात, म्हणजे आता लेफ्टनंट गव्हर्नर यांचा समावेश असेल तर प्रादेशिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान किंवा कोण असतं, नामनिर्देशित म्हणजे नॉमिनी केलेले व्यक्ती असतात. नंतर त्याच्या नीती आयोगाच्या रचनेमध्ये अजून सांगू इच्छिते की पंतप्रधानाद्वारे विशिष्ट विषयाचे ज्ञान असणारे तज्ज्ञ, विशेषज्ञ आणि कार्यरत व्यक्ती यांचं विशेष निमंत्रण म्हणजे स्पेशल इन्व्हायटीज म्हणून नामनिर्देश करण्यात येतात. तर नीती आयोगाचं प्रमुख पंतप्रधान असतील. आणि नीती आयोगाच्या पूर्ण वेळ संघटनात्मक रचनेमध्ये पुढील जे काय आपण घटक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ उपाध्यक्ष हे पंतप्रधानामध्ये नेमणूक करण्यात येतात, पूर्ण वेळ ते सदस्य असतात. नंतर आघाडीच्या विद्यापीठांचे संशोधन किंवा संस्थांचं नंतर संदर्भातील जे काय ज्ञान असतं ते ज्ञान 2 अर्धवेळ सदस्यसुद्धा तिथं असतात. नंतर पदसिद्ध सदस्य. आता पदसिद्ध सदस्यामध्ये पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित जास्तीत जास्त 4 केंद्रीय मंत्री असतात. नंतर मुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणतो आपण, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे त्याला काय म्हणतो, CEO. तर सचिव दर्जाचे आणि निश्चित कालमर्यादेसाठी पंतप्रधानाद्वारे नेमणूक करण्यात आलेले अधिकारी ह्या प्रकारचे इथं या रचनेमध्ये असतात. आणि आवश्यकतेनुसार काय केलं जातं, सचिवालय आवश्यकतेनुसार उभारलं जातं. आता महत्त्वाचं ही झाली आपली रचना. महत्त्वाचं काय की नीती आयोगाची उद्दिष्टे. तर विद्यार्थ्यांना पहिलं उद्दिष्ट असं आहे की नीती आयोगामध्ये बलशाली
राज्यांद्वारे बलशाली राष्ट्र निर्माण हे लक्षात घेऊन राज्यांबरोबर संरक्षणात्मक पुढाकार आणि यंत्राद्वारे सहकार्यात्मक संघराज्याची कोऑपरेटिव्ह फेडरलिझम निर्मिती करणे हे एक काय आहे महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं गेलं. नंतर दुसरं, राष्ट्रीय उद्दिष्टांवर आधारित राज्यांच्या कृतिशील सहभागाद्वारे विविध क्षेत्रे, प्राधान्यक्रम आणि राज्य यासाठी सामूहिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला. नंतर आर्थिक धोरण आणि व्यूहरचना आणखी राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताच्या दृष्टीनं पाहिल्याचं काय केलं खात्री करण्यात आली. नंतर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचं आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धी यावर काय केलं लक्ष केंद्रित करणे हे एक उद्दिष्ट आहे. नंतर आर्थिक प्रगतीचा लाभ समाजातील सर्वांना पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होतील यावर सुद्धा त्यांनी काय केलं विशेष लक्ष देणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. नंतर सुशासन, आणखी त्याच्या व्यतिरिक्त आपण उद्दिष्ट सांगू शकतो की सुशासन, शाश्वत आणि समताधिष्ठित विकासाच्या उत्कृष्ट कार्यक्रमाचं संशोधन केंद्र म्हणून कार्यरत राहून काय केलं या बाबी संबंधित सर्व घटकांपर्यंत प्रसारित करण्याचं कार्य हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट समजलं गेलं. नंतर अजून उद्दिष्ट सांगू इच्छिते की विकासाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्यासाठी आंतरविभागीय आणि आंतरक्षेत्रीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीचं सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे नीती आयोगाचं महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बघा की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्या सहकार्याद्वारे ज्ञाननिर्मिती, नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता सहाय्य यंत्रणा काय केली जाते उभारली करणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. नंतर दीर्घकालीन धोरणे आणि कार्यक्रम यांची आखणी करणे, त्यांची प्रगती, कार्यक्षमता यावर देखरेख ठेवणे आणि यातून प्राप्त होणाऱ्या अभिप्रायाचा वापर सुधारणा अधिक नाविन्यपूर्ण करण्याच्या दृष्टीनं करणं म्हणजे आवश्यकता भासल्यास मध्यावधी काय केलं जातं दुरुस्ती सुचवली जाते. लक्षात आलं. नंतर ग्रामीण स्तरावर काय केलं जातं खात्रीशीर योजनांची आखणी करून ही योजना एकत्रित करून प्रगतशीलरित्या शासनाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत विकसित करणे हे एक महत्त्वाचं नीती आयोगाचं उद्दिष्ट मानलं जातं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण नीती आयोग म्हणजे काय त्याचा लॉंग फॉर्म काय म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि नीती आयोग कधी स्थापन झाला किंवा नीती आयोगाच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर पंचवार्षिक योजना जी शेवटची 12वी पंचवार्षिक योजना तिथून तिचा कालावधी संपला आणि नीती आयोग म्हणजे पंचवार्षिक योजनेला काय केलं बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना काय केली 1 जानेवारी 2015 रोजी केली. आणि नीती आयोगासमोर जे काय आव्हाने होती ती आव्हाने सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहेत. नीती आयोगाची रचना आहे स्ट्रक्चर ऑफ नीती आयोग ते सुद्धा मी तुम्हाला इथं म्हणजे त्या रचनेमध्ये जे काय पदसिद्ध सदस्य आहेत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आहेत किंवा आवश्यकतेनुसार सचिवालय उभारणी आहे किंवा त्याचे नीती आयोगाचे प्रमुख, उपाध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य कोण आहेत किंवा अर्धवेळ सदस्य या संदर्भामध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे नीती आयोगाच्या रचनेमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो नीती आयोगाची उद्दिष्टे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण इथंच थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन मुद्द्याचा जरूर विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.